जय हिंद भावनो, तुम्ही ही बातमी जरा नीट ऐका. ट्रम्पने भारतावर 50% टॅरिफ लावले. त्यानंतर ट्रम्पने 80 सांगितले की मी भारत पाकिस्तानचे युद्ध थांबवले आणि ट्रम्पकडून रोज होणारा भारताचा अपमान. त्यानंतर भारताने ब्रिक्स देशांच्या नौसेना सरावात भाग नाही घेतला. चीनने भारताच्या शक्तीचा भागावर पुनर्दावा केला. वेगवेगळ्या ठिकाणी सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत. त्यानंतर वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, त्याच्यानंतर अजून भरपूर काही मुद्दे. त्यानंतर इंदोरमध्ये 20 पेक्षा जास्त लोक खराब पाणी पिल्यामुळे मेले. तुम्हाला माहिती आहे का आपल्या सरकारने याच्यावर काय उपाय काढला? नरेंद्र मोदींनी याच्यावर एकच उपाय काढला, डमरू वाजवणे. त्यांनी अशा अडचणीवर डमरू वाजवले आणि लोकांचे लक्ष विचलित केले. आता यूपीमध्ये उत्तर प्रदेश आणि शंकराचार्य यांच्यात वाद पेटला आहे. आता सामान्य लोक बोलतील हा बरोबर तो चुकीचा आणि मुख्य मुद्द्यापासून त्यांचे मन भटकून जातील. आपल्या भारतात ह्या अशा गोष्टी चालू आहे जे मुख्य मुद्द्यावर कोणीच लक्ष देत नाही आणि मुख्य मुद्दे काय असतील तर सरकार लगेच त्याच्याकडून लोकांचे लक्ष विचलित करत आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी व्हिडिओ चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.